लपून बसलाय का? हे लवकर बाहेर. अंशुमन बाहेर ये. कुठे लपलाय? ए अंशुमन चल लवकर बाहेर ये. ये इकडे इकडे ये तू. अंशुमन पैसे कुठे आहेत? पैसे कुठे आहेत? दादा शांत. अरे शेठ कधी तुला फोन करतात, तू फोन करा उचलत. हा ऐका माझं. दादा मी देणारच आहेत, फक्त आत्ता नाही येत माझ्याकडे. मी 2 दिवसांनी नक्की देतो तुम्हाला. 2 दिवसांनी. आत्ता नाही तर 2 दिवसांनी कुठला देणार तू पैसे? चला चला रे, याला घेऊन चला. एक मिनिट ए, बघताय का रे? दादा मी हात जोडते, पाया पडते. हवं तर तुमच्या मी स्वतः शब्द देते. 2 दिवसात मी स्वतः येऊन तुमचे पैसे देईन. प्लीज जरा काही करू नका. प्लीज प्लीज. काकू काय चाललंय का? कोण आहे ही माणसं? अगं हे कशी ओळखणार ना. अंशूचे फ्रेंड्स आहेत हे. हे अंशुमनचे मित्र आहेत. आता अंशूच्या मित्रांना पण तू जज करणार का? अगं गेस्ट आहेत आपले ते. आता निघतच होते ते. हो ना. हो निघतातच आहेत. निघतच होते ते आता. निघूया. बघ 2 दिवस पैसे नाही दिले, बघ तुझं काय मी करतो. अरे बस क्या ब्रो. नक्की येईन मी. नक्की येतो. हा मॉम मी माझ्या फ्रेंड्सना बाहेर सोडून येतो. थांब जरा. चला. त्यांचे ते जातील, तू थांब. मला बोलायचंय तुझ्याशी. ठीक तुम्ही या. जरा महत्वाचं बोला ना. चला बाय. काळजी घ्या. बाय बाय. तुझा प्रॉब्लेम काय नक्की? का जाऊ दिला नाही मला? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुला आहे का काही प्रॉब्लेम? म्हणजे म्हणायचंय काय तुला? अंशुमन ही माणसं कोण होती? तू परत काही गोंधळ घालून ठेवलायस का? त्यांना नक्की काय हवं होतं? ताई यार काय सारखं का डाऊट घेत असतेस अंशवर? काय नाहीये ते स्ट्रेस मध्ये आहेत ना. तू स्ट्रेस देतेस त्यांना. कारण पूर्वी त्याने चुकीची कामं करून ठेवली आहेत, त्यामुळे त्याला प्रश्न विचारणं भाग आहे. सुश, तू असं वागतेस ना म्हणून ते स्ट्रेस मध्ये असतात. आणि तुला इतकाच कन्सर्न आहे ना, तर मग तू बोलूच नकोस ना अंश सोबत. अजिबात बोलू नकोस. चला अंश. बघितलंस ना स्वानंदी, काय गरज होती का तुला बोलायची? आता धाकट्या बहिणीकडनं ऐकून घ्यावं लागलं ना तुला. नाही, तिच्या बोलण्याचं मला काही वाटत नाही, त्यामुळे यू डोंट वरी. फक्त जरा स्वतःच्या मुलाला सावरा काकू. माझ्या मुलाचं काय ते मी बघून घेईन. तू नको ना काळजी करू. नाही, पण तुम्ही करा. कारण आता जर त्याने परत चूक केली ना, तर आता त्याला माफी नाही. शू. बापरे, आज एवढा पाऊस होता स्वानंदी मॅडम, काय विचारायची सोय नाही. म्हणजे गाडीतनं समोरचं दिसत आहे. स्वानंदी मॅडम. अरे तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. तुम्ही कुठे हरवलात? काय झालं? नाही काहीच नाही. नाही 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 नाही, मी आल्यानंतर देखील तुम्हाला कळलं नाही आणि तुम्ही कुठल्या तरी विचारत होतात. म्हणजे काहीतरी नक्की झालंय. काय झालंय? नाही, हा म्हणजे ऍक्च्युली हो, आणि खरं तर तुम्हाला सांगायलाही हवं. तुम्ही आता मला टेन्शन देऊ नका. काय असेल ते सांगा. अहो आज ते काही ते अंशुमनचे मित्र आले होते काही, पण ते असे गुंडांसारखे दिसत होते. गुंडांसारखे? हो, मी काकूंना विचारलं तर काकू असं म्हणाले की नाही, ते अंशुमनचे मित्र आहेत.
नाही हो, असं गुंडांसारखे कसे असतील ते? अहो खरंच सांगतेय, म्हणजे मला कळतं ना आता, ते काही मित्रांसारखे वाटत नव्हते, ते गुंडांसारखेच दिसत होते. नाही नाही स्वानंदी मॅडम, काहीतरी चुकत असेल तुमचं. म्हणजे मला माहिती आहे की अंशुमन त्या जिमला जातो, त्या जिम मधले त्याचे काही असे हट्टेकट्टे मित्र आहेत, ते दिसत असतील गुंडांसारखे, पण लगेच त्यांना गुंड म्हणणं योग्य नाही. नाही, मित्र कसे असतात मला कळतं, ती वाईब लक्षात येते आपल्याला. राजवाडे, माझं ना मन मला काहीतरी गडबड आहे असं म्हणतंय. स्वानंदी मॅडम, ते सगळेजण घरी आता त्याचं नुकतं लग्न झालंय म्हणून पार्टी उकळण्यासाठी आले असतील. तुम्ही आता ना याही गोष्टींचा अति विचार करून त्याचा ताण स्वतःवरती घेऊ नका. हां ठीक आहे, मी आलो, मी फ्रेश होऊन येतो. मित्र नक्कीच नव्हते ते. नशीब समोर घरी नव्हता. समोरच्या समोर हे सगळं झालं असतं ना तर त्यांनी घराबाहेर हकललं असतं तुला, आणि तुझ्या सकट मला पण. अरे अंशू, पण काही गोष्टी घरापर्यंत आणायच्या नसतात, घराच्या बाहेरच ठेवायच्या असतात. एवढं साधं पण कळत नाही का रे तुला? अंश, तुम्ही तर म्हणाला होतात की पैसे फ्रेंडला द्यायचेत. हे कोण होती ही लोक? ही लोक खरंच तुमचे फ्रेंड्स आहेत का? नाही ग, तो फ्रेंड खोटं बोलला माझ्याशी आणि माझे सगळे पैसे पण बुडाले. आधीच मला खूप वाईट वाटतंय. ओ गॉड, मॉम-इन-लॉ, नका ना ओरडू त्यांना. त्यांना बघा ना किती स्ट्रेस आलाय. प्लीज. देवा, काय करू या नमुन्याचं? अंशुमन, तुझ्या ह्या अशा सगळ्या भानगडींमुळे आपण मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसणार आहोत. तेव्हा काही करता येणार नाहीये मला. मॉम, तेव्हाचं तेव्हा बघू, आत्ताचं बोल. आणि माझ्यावर ओरडत राहण्यापेक्षा ना पैसे कसे आणायचे ते सांग. सांग म्हणजे कुठून सांगू? माझ्याकडे काय पैशाची खाण आहे? आणि आता तर सुशकडे अधिकार पण नाही आहेत, म्हणजे लॉकरच्या चाव्या पण नाही आहेत की लॉकर मधून बाबा दागिने काढले, पैसे काढले आणि दिले तुला. काय करायचं आता? कुठून आणायचे पैसे? ऐका ना, एक आयडिया आहे. काय? एक मिनिट. मॉम-इन-लॉ, अंश, ही आपल्या लॉकरची डुप्लिकेट चावी. काय? अंश, तुम्हाला आठवत नाही का? तुम्ही म्हणाला होतात ना की डुप्लिकेट चावी काढून ठेव, कधी आपल्याला गरज पडली तर. तुझ्याकडे पूर्ण वेळ ही लॉकरची चावी होती? मग आधी का नाही सांगितलंस? अंशू, चिडू नको हा तिच्यावर. किती हुशार आहे बघती, कमालीचं डोकं चालवलंय तिने. खरंच तुझं काढते तुझी. थँक्यू मॉम-इन-लॉ. ही किल्ली बघतोयस ना, ही किल्लीच वाचवणार आहे तुला.